नमो नमः. आज आपण 10वी संयुक्त संस्कृतसाठी घटक चाचणी क्रमांक 1चा एक मी इथे पेपर सोडवलेला आहे, तो आपण बघणार आहोत. हा पेपर 10 मार्कांचा आहे, कारण संयुक्त संस्कृतचा आहे त्यामुळे. तसंच मी संपूर्ण संस्कृतचा सुद्धा घटक चाचणीचा 20 मार्कांचा एक पेपर सोडवून दाखवलेला आहे. तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही तुम्हाला बघायला मिळेल. इथे एक ही मी नमुना प्रश्नपत्रिका घेतलेली आहे इयत्ता 10वी साठी, जेणेकरून तुम्हाला घटक चाचणी 1चा पेपर कसा असेल याचा एक अंदाज येईल आणि त्यामुळे तुम्ही अभ्यास करू शकाल. चला तर मग सुरू करूयात. बघा, तुम्हाला माहिती आहे कुठलाही पेपर असू देत आपला संस्कृतचा, दरवेळेस सुरुवात असते पहिला प्रश्न चित्रपद कोश मधलाच असतो. त्याच्यामुळे प्रश्न पहिला अ आहे, चित्रम दृष्ट्वा नामानी वा क्रियाः लिखत. म्हणजे नाव लिहायचे आहेत चित्र बघून, किंवा क्रियांना आपण काय म्हणतो, क्रिया सुद्धा आपल्याला पुस्तकात काही क्रिया दिलेल्या आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो हे तुम्हाला लिहायचं आहे. आता पेपरमध्ये तुम्हाला चित्र दिलेलं असणार आहे, पण मी इथे चित्र घेतलेलं नाहीये, पण कशाचं चित्र आहे हे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. बघा, पहिल्यांदा पेनड्राईव्हचे चित्र तुम्हाला दिलंय. तर आपण पेनड्राईव्हला काय म्हणतो, स्मृतिशलाका. स्मृतिशलाका, ठीक आहे. पुढे जिलेबीचे चित्र दिलंय, जिलेबीला आपण म्हणतो कुंडलिका. कुंडलिका म्हणजे जिलेबी. त्याच्यानंतर एक क्रिया दिलेली आहे, दार उघडणे किंवा दरवाजा उघडणे, याला आपण म्हणतो उद्घाटयती म्हणजे उघडणे. पुढे सुद्धा एक क्रियाच आहे, बेरीज करणे. याला क्रियेला काय म्हणतो आपण, संकलयती. ठीक आहे. तर इथे आपल्याला एकच शब्द लिहायचा असतो, त्यामुळे तो व्यवस्थित लिहिला तरच आपल्याला मार्क मिळणार आहे. त्याच्यामुळे चित्रपदकोश जे आहे ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघा, म्हणून बघा, आणि महत्वाचं म्हणजे न बघता लिहिता येते का आपल्याला हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण आपल्याला पेपरमध्ये लिहायचं आहे. त्याच्यामुळे चुकायला नको. हलंत कुठे शब्द आहे, त्याच्यानंतर विसर्ग कुठे आहे, वेलांटी वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित बघितलं पाहिजे. हा पहिला प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. म्हणजे आपल्याला 4 शब्द लिहायचे, याचा अर्थ एक शब्द अर्ध्या मार्कासाठी आहे. याप्रमाणे 4 शब्द तुम्ही बरोबर लिहिलेत की 2 मार्क तुम्हाला मिळतील. पुढचा प्रश्न आहे, आ संख्या अंकैहि अक्षरैहि वा लिखत. म्हणजे संख्या अंकात किंवा अक्षरात लिहा. पहिलं त्यांनी 35 ही संख्या दिली आहे आणि आपल्याला अक्षरात लिहायला सांगितलंय. मग आपण 35ला काय म्हणतो, पंचत्रिंशत. बऱ्याच जणांना हा पंच व्यवस्थित हे लिहिता येत नाही, तर पंच शब्द बघा असं लिहायचं आहे. कसं लक्षात ठेवायचं हे, आता 35ला पंचत्रिंशत म्हणतात. आता काय करायचं, आपल्याला 30 म्हणजे आधी माहिती असलं पाहिजे. 30 म्हणजे काय, 63. आणि 35 म्हणजे त्याच्यामध्ये 5 मिळवायचेत आपल्याला. मग 5ला आपण म्हणतो पंच, म्हणून लिहायचं पंचत्रिंशत. दुसरं दिलंय चतुष्पंचाशत. आता हे आपल्याला अंकात लिहायला सांगितलंय. आता बघा, 50 म्हणजे 50 हे आपल्याला माहितीये, आणि चतुष म्हणजे 4 असणार आहे. मग 50 अधिक 4 म्हणजे किती, 54. 54 ही संख्या येते. असं सुद्धा तुम्ही विचार करू शकता आणि बरोबर उत्तर लिहू शकता. यासाठी तुम्हाला 1 ते 100 संख्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहेत. अक्षरात लिहिता येतात का हे एकदा तुम्ही बघितलं पाहिजे. आणि हे कशा म्हणायचे आहेत संख्या, उच्चार जर तुम्हाला व्यवस्थित हवे असतील तर आपल्या चॅनलवरती संख्यांचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 1 ते 100 संख्या सगळ्या, त्याही तुम्ही 10वीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल. हा प्रश्न 1 मार्कासाठी आहे, म्हणजे एकाला अर्धा मार्क आहे, वरच्याला अर्धा मार्क आणि याला सुद्धा अर्धा मार्क. पुढे बघा, पुढे ई प्रश्न दिलाय, समयम मेलनम कुरुत. जोड्या लावायच्या आहेत. समय दिलेला आहे. बघा, अ गटामध्ये लिहिलंय पंचत्रिंशत अधिक पंचवादनम.
आणि दशोन षडवादनम हे आपल्याला अ गटामध्ये दिलंय आणि ब गटामध्ये दिलंय 5 वाजून 50 मिनिटं, 5 वाजून 35 मिनिटं आणि 5 वाजून 30 मिनिटं. थोडंसं कन्फ्युजन होण्यासाठी म्हणून त्यांनी एकाच म्हणजे 5 वाजणे याच सगळे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. आता बघा 35 पंचवादनम. आता 35 म्हणजे किती हे विचार करायचा. 30 म्हणजे 30 आणि 35 म्हणजे 35 म्हणजेच काय 5 वाजून किती मिनिटं झालेली आहेत 35 मिनिटं झाली आहेत. म्हणून आपण उत्तर लिहिलं 5 वाजून 35 मिनिटं. त्यानंतर दशोन षडवादनम. आता दशोन म्हणजे 10 मिनिटं कमी आहेत. किती वाजायला तर 6 वाजायला. म्हटल्यानंतर आपण ते अंकात कसं लिहू शकतो 5 वाजून 50 मिनिटं झाली आहेत. बरोबर आहे. म्हणजेच 6 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न 1 मार्कासाठी होता. पुढे जाऊयात. आता प्रश्न दुसरा आहे गद्यांशम पठित्वा उत्तराणी लिखत. पॅराग्राफ वाचायचा आहे आणि खालची उत्तरे लिहायची आहेत. पॅराग्राफ वाचूया. बघा तद्दृष्ट्वा एकस्मिन् दिने क्षेत्रपतीना पाशः योजितः. आता तुम्हाला हे वाक्य वाचल्यानंतर कळालं असेल की आपला दुसरा जो धडा आहे व्यसने मित्र परीक्षा त्यातून हे घेतलेलं आहे. तद्दृष्ट्वा ते पाहून एके दिवशी क्षेत्रपतीना म्हणजे कोण शेतकऱ्याने काय केलं पाशः योजितः म्हणजे जाळं काय केलं जाळ्याची योजना केली त्या हरणासाठी. तत्रागतः मृगः पाशैर्बद्धः आणि तिथे आलेलं ते हरिण त्या जाळ्यामध्ये अडकलं. सह अचिंतयत त्याने विचार केला इदानीं मित्राण्येव शरणं मम. म्हणजे ते हरिण विचार करतंय आता मला इथून कोण वाचवेल फक्त माझा मित्रच वाचवू माझे मित्रच मला वाचवू शकतील. तेच मला आता मदत करतील याच्यातून. दूरात तत्पश्यन् जंबुकः मनसी आनंदितः. पण दुरूनच ते पाहत असलेला जंबुक म्हणजे तो कोल्हा मात्र मनातल्या मनात खूप आनंद त्याला झालेला होता. एवढाच पॅरेग्राफ त्यांनी दिलाय. जरी आपल्याला धडा माहिती आहे व्यवस्थित तरी एकदा पॅरेग्राफ व्यवस्थित बघायचा जेणेकरून उत्तर आपल्याला पटापट सापडतील. पहिला बघा त्यातला अ प्रश्न पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. त्यातलं आहे एकस्मिन् दिने केन पाशः योजितः. म्हणजे एके दिवशी कोणी त्या जाळ्याची योजना केलेली होती तर आपल्याला माहितीये शेतकऱ्याने केलेली होती. म्हणून एकस्मिन् दिने क्षेत्रपतीना पाशः योजितः. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची केन ही तृतीय विभक्ती आहे त्याच्यामुळे उत्तरात सुद्धा तृतीय विभक्ती आली पाहिजे जी की क्षेत्रपतीना ही तृतीय विभक्ती आलेली आहे म्हणजे शेतकऱ्याने. ब प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे तुम्हाला. मित्राण्येव मित्राणी अधिक एव असा विग्रह होतो. त्याच्यानंतर गद्यांशात त्वांत अव्ययम चिनुत लिखत च. तुमच्या पॅरेग्राफ मधलं त्वांत अव्यय शोधून तुम्हाला लिहायचं आहे. कोणतं आलंय बघा त्वांत अव्यय दृष्ट्वा. बघा पॅरेग्राफ मध्ये बघायचं सुरुवातीलाच आपल्याला दृष्ट्वा हे त्वांत अव्यय दिसतंय आणि त्वांत अव्यय कसं ओळखायचं तर ज्या शब्दाच्या शेवटी त्वा लागलेला दिसतोय ते त्वांत अव्यय असतं. आता याच्यामध्ये पूर्ण वाक्याने उत्तरात हे 1 मार्कासाठी होतं आणि हे जे 2 आहेत संधी विग्रह करा आणि त्वांत अव्यय शोधा हे अर्ध्या मार्कासाठी होतं. म्हणजे हा पॅरेग्राफ पूर्ण 2 मार्कांसाठी आपल्याला विचारलेला होता. आता प्रश्न तिसरा बघा श्लोकम शुद्धम पूर्णम च लिखत. श्लोक पूर्ण आणि शुद्ध लिहायचा आहे. आत्मनो ही फक्त सुरुवात दिली आहे आणि बाकी श्लोक तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेला आहे. त्यासाठी श्लोक पाठ असणं गरजेचं आहे सुक्ती सुद्धा मधले आणि ते लिहिता येतात का हे सुद्धा न बघता गरजेचं आहे. बघा आत्मनो मुखदोषेण
बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. श्लोक व्यवस्थित लिहायचा आहे आणि अंडरलाईन सुद्धा करायची आपल्याला पेन्सिलने. पुढे प्रश्न चौथा बघा. श्लोक लिहिणे हा प्रश्न 2 मार्कांसाठी होता. आता चौथा प्रश्न. माध्यम भाषेया उत्तरम लिखत. मराठीत तुम्हाला उत्तर लिहायचे तुमच्या माध्यम भाषेमध्ये. प्रश्न काय आहे बघा. भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत. म्हणजे भूमीने पृथुवैन्य राजाला काय उपदेश केला ते आपल्याला लिहायचं आहे. आता कुठलंही माध्यम भाषा उत्तर लिहिताना व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. साधारण 3 पॅरेग्राफ मध्ये तुम्ही हे उत्तर लिहू शकता. म्हणजेच कसं करायचं तर पहिला आणि शेवटचा पॅरेग्राफ तुमचा छोटा असेल आणि मधला पॅरेग्राफ मोठा असेल ज्याच्यात तुमचं मेन उत्तर असणार आहे. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही हे लिहिलं पाहिजे, धड्याचं नाव काय आहे, त्याच्यामध्ये साधारण काय सांगितलंय हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर मेन जे तुमचं उत्तर आहे ते दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मोठ्या पॅरेग्राफमध्ये आलं पाहिजे. आणि शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्यामध्ये तुम्हाला त्यातून काय समजलं किंवा आपण समारोप म्हणतो शेवट आपल्याला तिथे करायचा आहे. बघा हे उत्तर कसं लिहिलंय. आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठात ज्याने शेतीला सुरुवात केली आणि शेतीचे तंत्र विकसित केले त्या पृथुराजाची कथा आलेली आहे. म्हणजे काय आलंय त्या धड्यात हे पण त्याच्यामध्ये आपण सांगितलं आणि धड्याचं नावही पहिल्या पॅरेग्राफमध्ये आलं आपलं. दुसरा आता महत्वाचा बघा पॅरेग्राफ. राज्यात फिरत असताना आपले प्रजाजन अशक्त आहेत, निकृष्ट अन्न खात आहेत अशी प्रजेची वाईट अवस्था पाहून पृथुवैन्य चिंताकुल झाला. धनधान्य, फुले, फळे हे सगळे पृथ्वीच्या पोटातच असते, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. या पुरोहितांच्या सल्ल्यानुसार त्याने पृथ्वीला ते सर्व देण्यासाठी भाग पाडावे म्हणून धनुष्य सज्ज केले. तेव्हा स्त्री रूपात पृथ्वी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि ती राजाला म्हणाली, हे प्रजाहित दक्ष राजा, जर तू प्रयत्नपूर्वक शेती केलीस तर मी प्रसन्न होईन. म्हणून तू धनुष्याचा त्याग कर आणि तू शेती केलीस तर माझ्या उदरात असलेली धनधान्य, फुले, फळे प्रजेला मिळतील. ज्यामुळे फावडी, नांगर, कुदळी, विळे अशी खणण्याची साधने घेऊन प्रजाजनांबरोबर तू शेतीची कामे सुरू कर. असा उपदेश भूमातेने राजाला केला. हे आपलं मेन उत्तर झालं. आणि शेवटचं छोटासा पॅरेग्राफ बघा समारोपाचा. धनुष्याच्या ऐवजी शेतीच्या साधनांनी आणि कामांनी राज्यात समृद्धी येईल असा भूमातेने राजाला उपदेश केला. अशा प्रकारे या माध्यम भाषा या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलं. हा प्रश्न 2 मार्कासाठी होता माध्यम भाषा. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आज आपण 10वी संयुक्त संस्कृतसाठी घटक चाचणी क्रमांक 1 चा 10 मार्कांचा पेपर बघितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरचा एक अंदाज येईल पेपर कसा असू शकेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच आहेत, तर ते नक्की बघा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.